नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आता हा इगतपुरीच्या ट्रिपचा आमचा पार्ट 3 आहे, म्हणजे गेट टुगेदरचा पार्ट 3 आहे। आणि कसं 2 पार्ट करायचं कारणही होतं, तसं एडिटिंग करायला व्हिडिओही मोठे होतात, छोटे छोटे व्हिडिओ टाकले की सगळे बघतात, सपोर्ट पण छान देतात। हाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करणार आहात हे मला माहीत आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता हा व्हिडिओ बघताना म्हणजे मी बोलत असताना तुम्ही हे रिसॉर्ट बघून घेतलेला आहे। रिसॉर्ट बघितलं, रिसॉर्ट खूप छान होतं, अगदी लक्झरियस रिसॉर्ट होतं, राहायला अगदी उत्तम होतं। पण होमस्टे जर करायचा असेल तर इथे किचन वापरता नाही आलं, तर ते किचन जर वापरता आलं असतं तर खूप छान झालं असतं। कारण आम्ही सगळ्याजणी मस्त उपवास सोडणार होतो, तर उपवास सोडायला आम्हाला तिथे काहीही करता आलेलं नाही आहे, एवढं एक मात्र खंत राहिली। पण बघा तुम्ही, खूप सुंदर सोफा, बेडवरचे बेडशीट्स, पांघरूण सगळं छान होतं, टॉयलेट बाथरूम अगदी स्वच्छ होतं। पण जेवण करू दिलं नाही, ही खंत मला परत परत वाटते आहे। त्यामुळे होमस्टेसाठी जर तुम्हाला यायचं असेल तर आधीच विचारा की इथे तुम्ही करू देऊ शकतात का आम्हाला जेवण। तर चला, हे किचन होतं, इथे आम्ही दूध गरम केलं आणि चहा केला आणि निघालो। तर निघताना मात्र ना आता एकदा मस्त नजर टाकली आणि थोडंसं वाटलं, अरे ह्या वस्तू काही शोसाठी ठेवल्या होत्या की काय त्यांनी, कदाचित त्यांचे रेट काहीतरी वेगळे असणार आहेत, त्यासाठी त्यांचे वेगवेगळ्या रूल्स असतील। चला मग, आपला काही इथे मुक्काम कायमचा नव्हता, थोड्या दिवसाकरता म्हणजे एका रात्रीकरता आलो आहोत। आता आपण इथून प्रस्थान करायचं आहे गडावर जायला। छान दिसत आहे म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा शेअर केलेला आहे। हा व्हिडिओ मात्र मी आता नंतर आपल्याला शेअर केलेला आहे, कारण ना एडिटिंग वगैरेला थोडं प्रॉब्लेम मध्ये येत गेलेला होता। आणि आता गौरी गणपती पण सुरू झालेले आहेत, तेही व्हिडिओ सोबत मी शेअर करते। हा मात्र आपला गेट टुगेदरचा लास्ट व्हिडिओ आहे, अगदी शेवटचा पार्ट आहे। आपल्या गौरी येणार आहेत माझ्या मुलीच्या घरी, आमच्याकडे नाही आहेत, तिच्याकडे आहेत, तर तिथे आता आम्ही जाणार आहोत। हे आहे ह्या रिसॉर्टचं नाव, आम्ही जिथे स्टे केला होता। आता हे रोपवेमध्ये आम्ही बसलेलो आहोत गडावर आल्यानंतर वणीला। आणि रोपवेमध्ये काय आहे, अगदी 2 मिनटात आपण बोलता बोलता वरती पोचून जातो, म्हणजे देवीकडे पोचून जातो। आणि देवीचं दर्शन अगदी सहज सोपं झालेलं आहे। नाहीतर गडावर चढताना काय व्हायचं, सगळ्यांना जाण्याचा त्याचा प्रत्येकाला त्रास असला तर बऱ्याचदा स्किप करायचे। पण कसं आहे, आता ह्या सोयीमुळे आपण अगदी सहज जाऊ शकतो। आणि आम्ही अगदी 2 मिनटं गप्पा मारत होतो, तेवढ्यात वर जाऊन पोचलो सुद्धा अगदी। इकडे बघ, मोबाईलकडे सुनंदा तिकडे पाठ करून उभी आहे। हे बघा, आम्ही आता रोपवेमध्ये बसलोय। हा हे बघा, चला देवीच्या दर्शनाला। अरे ओटी, हात लावा, वा वा छान। असं विलोभनीय मनला अगदी स्तंभन झाला। आणि हे दर्शन जास्त छान वाटलं आणि मनाला अगदी शांतता वाटली गडावर आल्यानंतर। आणि नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करत आहोत। आमची ही लिफ्ट म्हणजे रोपवे खाली आला आणि आम्ही हे बघा आता कुठे पोचलो आहोत ते तुम्ही बघा आणि सांगा। तर इथे गेल्या गेल्या आम्ही सुरू केलेला आहे आमचा डान्स। आम्ही आलो आहोत सापुताऱ्याला, म्हणजे गडावरचं दर्शन झालं खूप छान मस्त असं। आणि आता गडावरचं दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी ठरवलेलं होतं की सापुताऱ्याला यायचं, म्हणजे असे 3 स्टेशन आम्ही करून घेतले एकाच म्हणजे एक आणि म्हणजे अर्धा दिवस, म्हणजे 1.5 दिवसात जवळजवळ। मात्र त्या आदल्या दिवशी आल्या बिचाऱ्या माझ्याकडे, म्हणजे त्यांचा प्रवास भरपूर झाला। तर आता आम्ही मस्त डान्समध्ये मग्न झालेलो आहोत। इथे ना सापुताऱ्याला असं वाद्य सुरू असतं कायम, आणि आमचे पाय थिरकले नाही तर असं होणारच नाही ना। तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्हाला असं डान्स करताना बघून ना एक म्हणजे कपल आलेले होते दोघं, त्या दोघांच्या मिसेस आम्हाला जॉईन झाल्या आणि मस्त एन्जॉय करत होत्या दोघी। आमच्यामध्ये असं त्यांना असं वाटलं नाही की त्या वेगळ्या कुठून आलेल्या आहेत आणि ह्या वेगळ्या कुठल्या, अगदी मिक्स होऊन गेल्या। कारण आमचा सगळ्यांचा स्वभाव तसाच आहे, अगदी खेळीमेळीच्या स्वभावाने आमचं सगळं चालत होतं।
शेवटी काय आहे ना, जीवनात प्रत्येक श्वासाचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे. आणि तो आनंद तुम्ही कशा प्रकारे घेता, म्हणजे जे ज्याच्या त्याच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. तर ह्या वयात मला तर ही संकल्पना खूप छान वाटली. छान मस्त भेटायचं, मस्तीत राहायचं, कधीतरी महिन्या 2 महिन्यातून असं गेट टुगेदर मात्र नक्की करायचं. आणि आपल्याला हा एवढा प्रवास म्हणजे असा शेअर केलेला आहे. त्यानंतर आम्ही परतलो आणि कळवण मार्गे ह्या बाकीच्या सगळ्या गेलेल्या आहेत धुळ्याला. कोणी नाशिकमधून गेलं, कोणी कळवण मार्गे गेलं, म्हणजे सोयीचं झालं सगळ्यांना. तसं गेलं गेट टुगेदर मात्र खूपच छान झालं.